नमस्कार, मी सचिन कोकणे. तुमच्या सर्वांच्या आवडत्या सारे शिकूया स्पर्धा परीक्षा लाईव्ह या यूट्यूब चॅनेलवरती अगदी मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. माझ्या सर्व बंधू आणि भगिनींनो, मागील अनेक वर्षांपासून तुमचं आणि माझं किंवा महाराष्ट्रातील तमाम अभियोग्यता धारकांचं स्वप्न, जे की प्रायमरी त्याच पद्धतीने सेकंडरी, हायर सेकंडरी या शाळांमध्ये त्या ठिकाणी परमनंट होणं, हे स्वप्न त्या ठिकाणी प्रत्येकाचं असतं. आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी खऱ्या अर्थानं महाराष्ट्र शासनाकडून घेतली जाणारी टेट एक्झाम 2025 या ठिकाणी लवकरच होणार आहे. आणि सर्व माझ्या अभियोग्यताधारक मित्र आणि मैत्रिणींना या टेट परीक्षा 2025 मध्ये चांगल्या पद्धतीने गुण कसे मिळवता येतील यासाठीचा हा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे. माझ्या सर्व बंधू आणि भगिनींनो, 2022 मध्ये झालेल्या IBBS पॅटर्न नुसार टेट परीक्षा झाली आणि या टेट परीक्षेमध्ये मला 124 गुण मिळाले. खऱ्या अर्थानं मागील अनेक वर्षांपासून स्कॉलरशिप परीक्षेचं अध्यापन करत आहे. आपल्या चॅनेलवरती सुद्धा बऱ्याच आपल्या मित्र आणि मैत्रिणींनी मला कॉल करून सांगितलं की सर, तुमच्या काही NMMSच्या व्हिडिओ आहेत ते आम्ही फॉलो करत आहोत, पाहत आहोत, आणि त्या जोरावरतीच मला हे 124 गुण मिळालेत. मला आज तुम्हाला अशा पद्धतीचं एक वेळापत्रक मी देतोय, ज्याचा वापर तुम्ही चांगल्या पद्धतीने केला तर नक्कीच तुम्हाला कमीत कमी 150 गुण, आणि आपलं जे टार्गेट असणार आहे, आपण जे टार्गेट करतोय ते आपलं टार्गेट असणार आहे 200 गुणांचं टार्गेट असणार आहे. जर हे टार्गेट आपण पूर्ण जर करू शकलो तर नक्कीच भविष्यामध्ये या परीक्षेमधून तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी कुठे ना कुठेतरी तुम्हाला असणाऱ्या, अगदी घराच्या जवळ सुद्धा एखादी शाळा असेल तर तुमचं सिलेक्शन त्या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाही. तर सर्वांनी नक्कीच हे टाइम टेबल फॉलो करा. विशेषतः बऱ्याचशा गृहिणी आहेत, त्याच पद्धतीने माझे काही बंधू आणि भगिनी आहेत जे की सकाळपासून अगदी 3, 4, 5, 6 वाजेपर्यंत जॉब करतात. जवळपास 99.99% असे माझे मित्र मैत्रिणी असतील की जे जॉब करून या परीक्षेची तयारी करण्यासाठी इच्छुक आहेत. त्यांच्यासाठी मी खरं तर हे अतिशय सुंदर वेळापत्रक देतोय. पहिला माझा मुद्दा तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला स्पष्ट करायचा की आपल्याकडं हे 200 गुण आपल्या समोर असणार आहे. सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे की परीक्षा कोण घेणार आहे, IBPS घेणार आहे, MPSC घेणार आहे, परीक्षा परिषद घेणार आहे, या सगळ्या गोष्टी गौण आहेत. आणि तुम्ही एकच गोष्ट फोकस करा, लवकरच ते क्लिअर होईल की कोण घेणार आहे. पण तुमच्या समोर जो आपल्याला या ठिकाणी जो सिलेबस दिलेला आहे परीक्षा परिषदेने, MSCE पुणेने, तो म्हणजेच बुद्धिमत्ता जर पाहिली तर त्याच्यामध्ये तुम्हाला 80 गुण आहेत. सर्वात जास्त तुम्हाला जर कष्ट कोणत्या विषयाचे घ्यायचे असतील तर तो बुद्धिमत्ता आहे. आणि म्हणूनच आपल्या याच चॅनेलवरती रोज सकाळी 5 वाजता मी खास आपल्या या सर्व बंधू आणि भगिनींसाठी मोफत फ्री लाईव्ह लेक्चर घेतोय, ज्याचा फायदा 100% हे तुम्हाला 80 गुण मिळवण्यासाठी होईलच. त्यासाठी प्लीज माझी विनंती असेल, तुम्हाला चॅनेलला सबस्क्राईब तर सर्वच करतात, परंतु या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक टेलिग्राम ग्रुपची लिंक दिली आहे. टेलिग्राम ग्रुप जॉईन करा. त्यावरती रोज सकाळच्या लाईव्हची लिंक 1 एप्रिल पासून तुम्हाला चालू होतीये. सर्वांनी त्याचा फायदा घ्या. ते 80 गुण आपण कव्हर करतोय. मलाही मॅक्झिमम गुण याच्यामध्ये मिळाले होते. ह्या 80 पैकी जर आपल्याला, म्हणजे पहिल्या विषयाविषयी तुम्हाला थोडक्यात सांगतो, या 80 पैकी जर तुम्ही एक 70-75 गुण जर मिळवले, 80 पैकी 70-75, तर तुम्ही जिंकलात. का तर हे असे घटक आहेत की तुम्हाला हमखास गुण मिळवून देऊ शकतात. ज्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर एक असा प्रश्न होता की बैठक व्यवस्था. बैठक व्यवस्था म्हटलं की विद्यार्थ्यांपुढे बऱ्याच वेळा वेळेचं बंधन असतं, आणि अशा वेळेसला जर बैठक व्यवस्था जर आपल्याला संपूर्ण येतंय, मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो 2022 परीक्षेमध्ये 80 पैकी कमीत कमी एक 75 प्रश्नांची उत्तरं मला येत होती. परंतु वेळेअभावी जर आपण पाहिलं तर बैठक व्यवस्था असेल किंवा रांगेतील स्थान असेल, अशा काही महत्वाच्या येणाऱ्या प्रश्नांना सुद्धा त्या ठिकाणी न पाहता आपल्याला गोळ्या मारायची वेळ येते, आणि आलेली आहे. कारण की मी स्वतः 120 मिनिटांमध्ये 200 प्रश्न कव्हर केलेत. जे सोपे प्रश्न होते याच्यावरती एक व्हिडिओ तुमच्यासाठी मी देणार आहे की पेपर कसा सोडवायचा, कसा कव्हर करायचा,
कसे प्रश्न तुम्हाला वेळ कमी असताना तुम्हाला जास्त गुण कसे मिळवून देतील याच्यावरती एक व्हिडिओ नक्कीच तुम्हाला देईल. तर पहिला जो विषय आहे बुद्धिमत्तेचा अभ्यास आपण स्वतः आपल्या चॅनलच्या माध्यमातून करून घेतोय. माझ्या भगिनींसाठी रोज सकाळी 5ला लाईव्ह असेल, माझ्या बंधू आणि भगिनींसाठी, आणि जे इतर स्कॉलरशिप NMMS चे विद्यार्थी आहेत त्यांना सुद्धा याचा फायदा होईल. दुसरा जो महत्वाचा विषय आहे, गणित विषयाची तयारी तुम्हाला करावीच लागते. गणित विषय जर म्हटलं तर एकूण 30 गुण आहेत. 30 गुणांची तयारीसाठीचं वेळापत्रक तुम्हाला मी देणार आहे. ते वेळापत्रक सर्वांनी पाहून घ्या. संध्याकाळी रोज 1 तास तुम्हाला गणिताचा अभ्यास करायचाच आहे. आता बऱ्याच जणांच्या मनामध्ये प्रश्न पडला असेल की सर बरेच क्लासवाले त्या ठिकाणी म्हणतायत की आम्ही रोज 5 तास लाईव्ह घेऊ, 6 तास घेऊ. माझ्या मित्र आणि मैत्रिणींना मी प्रामाणिकपणे सांगतो की तुम्ही जास्त म्हणजे अतिशय तुम्ही सर्व सारखंच युट्यूब वरतीच पाहताय. मी तुम्हाला त्या ठिकाणी आता मीही तुम्हाला युट्यूब वरतीच व्हिडिओ देतोय खरं तर, पण मला एवढं सजेस्ट करायचंय तुम्हाला की एखादे 2 तास ठीक आहे युट्यूब वरती, पण पूर्ण दिवसभर तुम्ही त्याच्यावरती डिपेंड राहू नका. त्यासाठी काही महत्वाची पुस्तकं तुम्हाला वापरायची आहेत. ती पुस्तकं तुम्ही सखोलपणे अभ्यासा. आतापर्यंत जे प्रश्न विचारलेले आहेत तुम्हाला काही IBPS ची पुस्तकं मी सांगणार आहे. तुम्हाला मराठी विषय असेल, इंग्रजी असेल, विज्ञान असेल, मानसशास्त्र असेल, मानसशास्त्राच्या नोट्स तुम्हाला टेलिग्रामवरती देतोय मी. तर या सगळ्या गोष्टी तुम्ही स्वतः प्रिपेअर करा. तुम्ही युट्यूबच्या भरोश्यावरती राहू नका प्लीज. ही तुम्हाला माझी विनंती असेल. तुम्हाला काही जे स्टडी मटेरियल मिळते ते आपण तुम्हाला जिथून मिळते तिथून घ्या, पण एकाच ठराविक प्रकाशनातून अभ्यास करा. मग गणितासाठी अनेक पुस्तकं आहेत, पण तुम्हाला काही ठराविक 1-2 पुस्तकच रेफर करा. तुम्हाला थोडक्यात सांगायचं म्हटलं तर सतीश वशे सरांचं पुस्तक आहे. तर या वशे सरांच्या पुस्तकातून फास्ट ट्रॅक मॅथचा चांगला अभ्यास तुम्ही करू शकता. थोडक्यात मी सांगतो, तुम्हाला पुस्तकं दाखवणार आहे पुढच्या एका व्हिडिओमध्ये. पुस्तकं कोणती वापरायची मागील 2022ला देखील मी सगळ्यांना सजेस्ट केलं होतं. त्याचा फीडबॅक सुद्धा सर्व महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचा चांगला आला. पुढचा महत्वाचा विषय मराठी असेल, इंग्रजी असेल. ऑलरेडी तुम्ही TET परीक्षा देत आहात, CET तुम्ही क्वालिफाय आहात, TET क्वालिफाय आहात. जे नसतील त्यांनी प्रयत्न केले असतील त्यांचा या 2 विषयांचा अभ्यास ऑलरेडी झालेला असेल असं मी गृहीत धरतो. फक्त तुम्हाला रिव्हिजन करायची, म्हणून या विषयांना आपण त्यानुसारच तुम्हाला टाइम टेबल मध्ये वेळ देईल. विज्ञान विषय आहे 15 गुणांसाठी, मानसशास्त्र 30 गुणांसाठी आणि सामाजिक शास्त्र 15 गुणांसाठी आहे. जर आपलं टार्गेट पाहिलं तर आपण 200 गुणांचं टार्गेट करतोय आणि 200 पैकी 200 गुण तुम्हाला 100% मिळालेच पाहिजेत. यासाठी सर्वांनी एवढी मेहनत करा, कारण की या वर्षीचं मेरिट जे येणार आहे ना ते हायर मेरिट येणार आहे. कारण की 2022ला अचानक त्या ठिकाणी IBPS कडे परीक्षा दिली गेली आणि बऱ्याच जणांना सिलेबस नवीन होता. जसे जसे लेट पेपर झाले त्या ठिकाणी आपण तुमच्यातले पाहणारे विद्यार्थी सुद्धा त्यांना सुद्धा माहिती असेल, जसे लेट पेपर होत गेले तसे तसे त्या विद्यार्थ्यांना फायदा होत गेला. आधीच्या विद्यार्थ्यांचा अनुभव आणि यांना मार्क्स यांचे वाढत गेले. परंतु आता जवळपास 99.99% विद्यार्थ्यांना IBPS पॅटर्न माहिती झालेला आहे. मेरिट अगदी तुम्हाला मी आताच क्लिअर करतो, व्हिडिओच्या वरती डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टायटल मध्ये पण मी थंबनेल मध्ये दिलंय की मेरिट किती लागू शकतं. तर मेरिट विद्यार्थी मित्रांनो, झेडपीचं सुद्धा मेरिट येणाऱ्या कालावधीमध्ये 150 क्रॉस असणार आहे. तुम्हाला खूप मेहनत करावी लागेल, कारण की या 3 वर्षांमध्ये बरेचसे विद्यार्थी बाहेर पडलेत. जे विद्यार्थी 2019 पासून, उदाहरण तुमच्या समोर आहे, मी स्वतः आहे. मी जर या ठिकाणी TET एक्झाम, CET एक्झाम जर आधीच पास असतो तर आज पुण्यामध्येच कुठेतरी स्थायिक असतो. मला 124 गुण आहेत. माझी खंत तुम्हाला सांगतो, 124 गुण असतानाही झेडपी मध्ये मला जॉईन होता आलं नाही, कारण की तो दिवस गेल्यानंतर आम्ही जागे झालो की CET एक्झाम पास पाहिजे, आपण TET एक्झाम पास पाहिजे, त्या ठिकाणी CTT एक्झाम पास पाहिजे आणि नंतर पास झालो. आता मी क्वालिफाय आहे, CTT एक्झाम क्वालिफाय आहे, परंतु त्याचा उपयोग नाही दुसऱ्या टप्प्यामध्ये. आम्हाला फायदा कुठं होणार आहे तर या टेट 3 मध्ये फायदा होईल. परंतु फायदा कधी होणार आहे तुम्हाला, तुम्ही नुसतं पास होऊन चालणार नाही, तर तुमचं मिशन कमीत कमी तुम्हाला 150 प्लस मार्क्स असेल तरच तुम्ही झेडपी असेल किंवा तुम्हाला नपा, मनपा किंवा इतर काही विदाऊट इंटरव्ह्यूच्या काही संस्था आहेत त्यांचं स्वप्न तुम्ही पूर्ण करू शकता. नाहीतर तुम्हाला वितला गेल्यावरती कुठे नंबर लागेल हे सांगू शकत नाही. म्हणून सावध व्हा, कारण की परीक्षा परिषदेत
सीझन 1 5-6 दिवसापूर्वीच आपल्याला नोटीस दिलेली आहे. जागे व्हा सर्व मित्र मैत्रिणींनो, कारण की ही वेळ पुन्हा येणार नाही. तुम्हाला तुमच्या हक्काची नोकरी जर मिळवायची असेल, कारण की आपण 10-15 वर्ष नुसतं शिकलोय. अगदी पहिली पासून कुणी MA झालंय, कुणी MSc झालंय, कुणी MCOM झालंय, सगळं झालंय. त्यानंतर BEd केलं, कुणी PhD झालंय, कुणी नेट सेट सगळं झालंय. TET CET 4-4 5-5 वेळा क्वालिफाय झालेल्या विद्यार्थ्यांना टेट मध्ये गुण मिळाले नाहीत आणि टेट मध्ये गुण न मिळाल्यामुळे हे विद्यार्थी अगदी नाराज आहेत. माझेही भरपूर मित्र मैत्रिणी आहेत, नेट सेट PhD आहेत, परंतु इथे मार्क्स नाहीत आणि त्यामुळे ते खूप नाराज आहेत. नाराज होऊ नका. येणारा कालावधी हा आपला आहे आणि चॅलेंज घ्यायचंय आपल्याला. 150 क्रॉस आपण करतोय. आपलं मिशन 200 तुम्हाला ठेवायचंय. पहा, आता मेन आपण मुद्द्याकडे जाऊया. थोडासा वेगळ्या मुद्द्याकडे मी गेलो होतो, कारण की माझ्याही काही भावना होत्या तुमच्यापर्यंत व्यक्त केल्या. एवढे गुण असूनही झेडपीला जाता आलं नाही. त्याचं कारण होतं TET CET, परंतु आता क्वालिफाय आहे आणि हे चॅलेंज आपल्याला घ्यायचंय. नुसतंच आता एवढे गुण असून चालणार नाही, तर 150 क्रॉस जर केलं तरच तुमचं सिलेक्शन होणार आहे. मी आत्ताच तुम्हाला जाग करतोय. वेळ आपल्याकडे भरपूर आहे. मे मध्ये परीक्षा होते, मे एंडिंगला परीक्षा होणार आहे, परंतु काही संघटनांनी त्या ठिकाणी पत्र दिलंय की आमच्याकडे वेळ कमी आहे, जून मध्ये घ्या, जुलैमध्ये घ्या. हे बरेचसे मुद्दे आहेत, ते गहू त्याच्याकडे लक्ष तुम्ही देऊ नका. तुम्ही अभ्यासाला सुरुवात करा. दुसरा टप्पा चालू आहे. त्या बंधू भगिनींनाही आपल्या शुभेच्छा आहेत, माझ्याही शुभेच्छा आहेत, तुमच्या सुद्धा शुभेच्छा असतील. पहा, आता मेन मुद्द्याकडे येऊया. अभ्यास किती तास करायचा. मी जॉबला सकाळी जाते. बरेचसे माझ्या माहितीप्रमाणे जर इथे पाहणारे बरेचसे विद्यार्थी हे जॉबला जाणारे आहेत. सकाळी आम्ही 7 वाजता आमच्या घरातून बाहेर पडतो आणि साधारणतः 3-4 वाजता, काही 2 वाजता येत असतील. काही शिकवायला जे आहेत त्यांची सकाळची 10 ते 5 शाळा असेल, काहींची सकाळी 7 ते 12 किंवा 1-2 वाजेपर्यंत शाळा असेल. यांच्यासाठी मी सांगू इच्छितो, दिवसातले कमीत कमी 5 ते 6 तास प्लीज मी तुम्हाला रिक्वेस्ट करेल, दिवसातले कमीत कमी 5 ते 6 तास तुम्हाला माझ्या बंधू आणि भगिनींनो अभ्यास करायचाच आहे. अभ्यास करा. अभ्यास जर केला तर 100% तुम्हाला यश मिळणार आहे. तुम्हाला पेपर कसा सोडवायचा याच्यावरती व्हिडिओ मी 100% देणार आहे. माझ्या स्वतःच्या अनुभवातून 2022ला ती स्क्रीन समोर असते, तो फॉलो कसा करायचा मी अगदी पहिल्या प्रश्नापासून 200व्या प्रश्नापर्यंत कसा पोहोचलो आणि माझ्याकडे काही सेकंद बाकी होते ज्यावेळेसला मी 200वा प्रश्न सोडवला होता, कारण की टार्गेट होतं की वेळ कुठं द्यायचा. कारण की IBPS ने आपल्याला फसवलं होतं. फसवलं म्हणजेच त्या ठिकाणी आपलं चॅलेंज, आपली बुद्धिमत्ता आपल्याला सांगायचं. त्यांनी इथे दिलंय, महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता. अभियोग्यता तुम्हाला वापरायची होती, तुमचं जजमेंट त्या ठिकाणी तुम्हाला वापरायचं होतं. ते बऱ्याच जणांना जमलं नाही. ज्यांना अगदी टेट मध्ये 120 मार्क आहेत, TET मध्ये 120 मार्क आहेत 150 पैकी, ते सुद्धा विद्यार्थी त्या ठिकाणी हतबल झालेत. माझे बंधू भगिनी त्या ठिकाणी हतबल झालेत, पण आता ते सावध झालेले आहेत. बरोबर की नाही. तर पहा, पहिला मुद्दा तुम्हाला सांगायचा की 5 ते 6 तास तुम्ही अभ्यास करायचाच आहे. अभ्यास कधी करायचा ते तुम्हाला सांगतो. आता तुम्हाला काहीतरी सरकारी नोकरी मिळवायची म्हणजे थोडस तुम्हाला कष्टाकडे जावं लागेल. कष्ट म्हणजे काय करायचंय, थोडस सकाळी लवकर उठा प्लीज. महिला भगिनींना मला माहितीये घरची खूप कामं असतात. माझ्या काही मैत्रिणी असतील, माझ्या काही भगिनी असतील, तसेच माझ्या बंधूंना सुद्धा काम असतंच. असं म्हणता येणार नाही की त्यांना काम नसतं, ते रिलॅक्स असतात, परंतु महिलांना थोडंसं जास्त घरची कामं असतात. त्यांनी सकाळी किंवा माझ्या बंधू भगिनींनी कमीत कमी सकाळी 5 वाजता तरी उठायचंय. 5 वाजता उठणे असं मी तुम्हाला सजेस्ट करतो. प्लीज तुम्हाला कदाचित समजा लवकर जावं लागत असेल तर तो तुमचा प्रश्न आहे, परंतु कमीत कमी 5 वाजता उठून तुम्हाला कमीत कमी 2 तास, 1 ते 2 तास कमीत कमी पाठांतराचे जे विषय आहेत ते पहा. कारण की तुम्हाला वाक्यप्रचार, म्हणी, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, मुरा वाळंबे सरांचं पुस्तक घ्या, बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक घ्या. तुम्हाला जी पुस्तकं वाटतात मराठीचं, त्याच्यानंतर तुम्हाला इंग्रजीचं बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक आहे, त्याच्यानंतर
एम जे शेख सरांचं पुस्तक आहे, बरेचशी पुस्तकं आहेत ऑलरेडी तुम्हाला दाखवलेली आहेत, त्याच्यावरती एक सेपरेट व्हिडिओ आणतो. तर ती पुस्तकं वापरा, तुम्ही त्यांचा डीप अभ्यास करा. इंग्रजीचे मार्क उडून जातात, आपल्याकडे फ्रेजेस नसतात, आपल्याकडे म्हणी नसतात, आपल्याकडे वाक्यप्रचार नसतात, आपल्याला अर्थ माहित होत नाही, शब्दसंग्रह आपला कमी असतो आणि आपले मार्क्स इंग्रजीचे जातात. हे हातचे मार्क्स तुम्ही घालू नका प्लीज. आणि म्हणूनच सकाळी सकाळी त्याचा अभ्यास करा. प्लस तुम्हाला सकाळी 5 ते 6 या दरम्यामध्ये मी एक लाईव्ह क्लास देतोय. 5 ते 6 या दरम्यामध्ये तुम्हाला लाईव्ह घेतोय तुमच्यासाठी बुद्धिमत्तेचं 1 तास. जर तुम्ही लाईव्ह केलं रोज फक्त 1 तास तुम्ही जर लाईव्ह केलं तर मी तुम्हाला ग्वाही देतो, ग्वाही. पुढच्या 1 महिन्यामध्ये एप्रिल एंडिंग पर्यंत, 1 एप्रिल ते 30 एप्रिल पर्यंत तुमचं बुद्धिमत्ता मी जेवढं घेतोय त्याच्या बाहेरचा प्रश्न तुम्हाला नसेल. अतिशय सोप्या पद्धतीने माझ्याकडे सुद्धा मी एमपीएससीचा एक ऍस्पिरंट आहे, एमपीएससीचा अभ्यास केलेला एक विद्यार्थी आहे. खऱ्या अर्थानं तुम्हाला मी सांगतोय की टीईटी, सीईटी आणि स्कॉलरशिपच्या तर हजारो व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती उपलब्ध आहेत. मला एवढंच सांगायचं की मी सांगेल त्या पद्धतीने तुम्ही जर त्या बुद्धिमत्तेचा अभ्यास केला तर कमीत कमी तुम्हाला या 80 पैकी 70 ते 75 मार्क्स 100% मिळतील. आणि तेवढंच तुम्हाला सकाळी, रोज सकाळी लाईव्हच्या माध्यमातून मी 5 ते 6 वाजता तुमच्याशी कनेक्ट होतोय. सगळ्यांनी माझ्यासाठी नाही तर तुमच्यासाठी जॉईन करा ही शिक्षकाची नोकरी. तुम्हाला मी पैसे मागणार नाहीये, तुमच्याकडून पैसे नको आहेत, परंतु तुमची नोकरी तुम्हाला फिक्स झाली तर 100% तुमच्यासोबत माझाही अभ्यास होणार आहे. यात मला खूप खूप समाधान आहे. खऱ्या अर्थाने सांगतो, सकाळी 5 वाजता उठा, कमीत कमी 2 तास तुमचे द्या सकाळी. त्या ठिकाणी तुम्ही साधारणतः एक 8 वाजता किंवा 7 वाजता तुमच्या शाळेमध्ये जात असाल किंवा 7:30-8 वाजता तुम्हाला खूप डबा वगैरे करायचा असेल महिला भगिनींना, तर त्या ठिकाणी 1 तास तरी प्लीज तुमचा द्या सकाळी. ओके. त्यानंतर तुम्ही तुमच्या शाळेतून आले किंवा तुम्हाला काही दुपारचं काही वेळ मिळाला, आता ज्या गृहिणी आहेत, कुठे जॉब करत नाहीत किंवा अदर काही असेल तर त्यांच्याकडे खूप वेळ आहे, त्यांनी तर थोडासा आळस बाजूला ठेवा. जेवढा वेळ मिळतो ना आपल्याला तेवढं आपण आळशी बनतो. कधी कधी काय होतं, आपल्याकडे वेळ भरपूर असतो, आपली सगळी कामं उरकतात आणि आपण मग काय होतो, बऱ्याचदा इंस्टाग्राम घेतो, मोबाईल घेतो आणि त्याच्यावरती आपली व्हिडिओ पाहत बसतो. चांगल्या चांगल्या व्हिडिओ त्या ठिकाणी येत असतात, रील्स येत असतात, खूप बरं वाटतं, अरे वा छान. पण त्या मागचं तुम्हाला नुकसान समजून घ्यायचंय, कारण की वेळ खूप थोडा राहिलाय. तुम्ही काय मी काय सेम आहे असं मला सांगायचं की आपण बऱ्याचदा रील्स वरती वेळ घालवतो. ते न करता तुम्हाला दिवसाचा सुद्धा कमीत कमी दिवसाचे 2 तास तुम्हाला वेळ द्यायचा आहे. जर तुम्ही तुमच्या शाळेमधून 3 वाजता येत असाल तर तुम्हाला 2 ते 3 किंवा 3 ते 5 या वेळेमध्ये तुम्ही अभ्यास करू शकता. आता या 3 ते 5 वेळेमध्ये तुम्ही कोणता अभ्यास करू शकता, तर आपल्याकडे भरपूर असे विषय आहेत. त्याच्यामधला सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे मानसशास्त्राचा सराव तुम्ही करू शकता. 2 तास रोज मानसशास्त्र घ्या. मानसशास्त्र माझ्या बंधू भगिनींनो 30 गुणांना आहे. 30 गुण, नॉट अ जोक. 30 गुण म्हणजे खूप गुण आहेत. 30 गुण जर तुमचे फिक्स झाले, आणि मला खात्री आहे तुमच्यातल्या बऱ्याच जणांनी टीईटी मध्ये याचा मानसशास्त्राचा अभ्यास खूप जबरदस्त केलाय. बुद्धिमत्तेला थोडे कमी होतं त्या ठिकाणी, काही वेटेज जास्त नव्हतं, म्हणजे नव्हतंच, हे बाकीचे विषय होते त्यामध्ये. पण इथे याचा मराठी आणि इंग्रजी आणि मानसशास्त्राचा अभ्यास तुमचा बऱ्यापैकी झालेला आहे. बऱ्यापैकी झालं. रिव्हिजन करा, तुम्ही रिव्हिजन करा. त्या ठिकाणी बरीचशी पुस्तकं आहेत, त्याच्या नोट्स माझ्याकडे पण आहेत बऱ्याचशा, त्या तुम्हाला मी टेलिग्रामला टाकतो किंवा तुम्हाला अदर काही नोट्स असतील त्या तुम्ही नक्कीच वापरू शकता. तर मानसशास्त्राचा अभ्यास नक्कीच तुम्ही 2 तास, रोज 2 तास करा प्लीज, असं मी तुम्हाला सजेस्ट करतो. मानसशास्त्राचा अभ्यास करा, आणि आता वरती 2 तास तुम्ही अभ्यास केला, त्यानंतर मानसशास्त्राचा अभ्यास केला, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट त्यानंतर 5 नंतर तुम्ही तुमचा स्वयंपाक असेल किंवा माझ्या मित्रांना बाकीचे काही कामं असतील ते तुम्ही करू शकता. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे संध्याकाळी जेवण वगैरे तुमचं 8-9 वाजता झालं की 9 वाजता प्लीज 1 तास तरी संध्याकाळी आपण म्हणूया तुम्हाला जसा वेळ मिळेल, किंवा तुम्ही तुमचं जॉब करता करता किंवा जेवण बनवता किंवा तुमचं कालवण असेल, भात असेल ठेवलेला आहे गॅसवरती, तुम्ही ते करता करता सुद्धा एखादं गणित पाहू शकता, काही ना काहीतरी करू शकता. तिथे तुम्हाला रोज संध्याकाळी 1 तास गणिताचा अभ्यास प्लीज करा. गणित पहा, तुम्हाला सरकारी नोकरी जर मिळवून द्यायची म्हटलं, बघा तुम्हाला 150 मार्क कसे मिळतात ते पण सांगतो तुम्हाला. पहा, तुम्ही बुद्धिमत्तेला कमीत कमी, मी सांगतो तुम्हाला, इथे जर पाहिलं तर कमीत कमी तुम्ही बुद्धिमत्तेमध्ये 70 मार्क्स तुम्हाला सहज मिळतील. जर तुम्ही सराव चांगला केला तर 70 मार्क्स फिक्स आहेत बाबा, 100% सांगतो. कारण की 20 मार्क्स मिळवणारे सुद्धा विद्यार्थी आहेत.
200 पैकी 0 मार्क भोपळ्यावाले म्हणजे भोपळा म्हणतो आपण, ते जवळपास 200 ते 300 विद्यार्थी आहेत. 200 पैकी 0 मार्क्स मिळवणारे सुद्धा कॅन्डिडेट आहेत. हे तुम्हाला आवर्जून सांगायचे मला त्या ठिकाणी. पहा, 70 मार्क्स मिळतील. गणितामध्ये कमीत कमी तुम्ही जर रोज सराव जर केला तर कमीत कमी, कारण की काही गणित अवघड असतात, त्यांना सराव जास्त असतो, ते आपण पाहून घाबरतो. शेकडेवारी असेल, नफा तोटा असेल, त्यानंतर आपण जर पाहिलं तर काही अशी अवघड गणित असतात की आपल्याला वाटणार आहे नक्की काय आलं हे. रेल्वेची काही एक्झाम्पल असतात. त्याच पद्धतीने आपण जर पाहिलं तर इतर आपली रास मुद्दलवरती असणारे सुद्धा काही गणित आहेत, तर त्याच्यावरती सुद्धा आधार असणारी जी आहे म्हणजे विक्री आणि खरेदी याच्यावरती आधारित असणारी जी महत्वाची गणित आहेत, आपण त्याला सूट आणि कमिशन असं म्हणतो, तर त्याच्यावरती असणारे आधारित काही गणित असतात ते अवघड जातात. पण कमीत कमी 20 मार्क तुम्ही इथे गेन करू शकता. त्यानंतर इथे जर पाहिलं तर मराठी विषयामध्ये कमीत कमी तुम्हाला 13-14 मार्क सहज मिळतील असं म्हणतो. काहीच अवघड नसतं. मराठी विषय हा 15 पैकी 15च पाहिजे तसं, पण आपण 13 मार्क धरूया. 1-2 मार्क तुमचे समजा गेले. इंग्रजी विषयामध्ये थोडंसं चॅलेंजिंग असतं कधी कधी. इंग्रजी हा मराठीपेक्षाही सोपा असतो काही महत्वाचे फ्रेजेस जर सोडले तर, पण तुम्हाला तिथे सुद्धा 12-1 मार्क तुम्ही सहज मिळवू शकता. विज्ञान विषयाचा अभ्यास थोडासा जास्त करावा लागेल. विज्ञान विषयामध्ये थोडंसं डीप असतं, पण त्याच्या काही महत्वाच्या कन्सेप्ट तुम्हाला मी देणार आहे युट्यूबच्या माध्यमातून. तेवढं महत्वाचं जसं की जीवनसत्व आहे किंवा इतर काही महत्वाच्या कन्सेप्ट असतात, त्याच्यावरती हमखास प्रश्न एक असतो म्हणजे असतोच. आपल्याकडे 2017च्या सगळ्या प्रश्नपत्रिका आहेत. सर्व शिफ्टमध्ये झालेल्या प्रश्नपत्रिका आहेत. जवळपास 1200 पानं आहेत. रोज 30-30 प्रश्न आपल्या चॅनेलवरती तुम्हाला मी देतोय. ते 30-30 प्रश्न रोज तुम्ही कव्हर करा. विशेष म्हणजे गणित बुद्धिमत्ता सुद्धा त्याच्यामध्ये आहे, ते सुद्धा तुम्हाला रोजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करेल. जेणेकरून ते जर तुम्ही केलं तरी तुम्हाला या IBPS पॅटर्न जरी असला किंवा MPSC जरी असला तरी त्याचा फायदा तुम्हाला 100% होईल. इथे तुम्ही विज्ञान विषयामध्ये सुद्धा कमीत कमी 10 मार्क तर 100% तुमचे येतील. इथे तर पाहिलं तर मानसशास्त्र विषयाचा अभ्यास तुमचा खूप जबरदस्त झालेला आहे. इथे तुम्ही कमीत कमी 25 मार्क्स सहज मिळू शकता. आणि इथे जर पाहिलं तर सामाजिक शास्त्राच्या थोड्याशा काही कन्सेप्ट अवघड असतात. मी मुद्दाम विज्ञान आणि सामाजिक शास्त्र, कदाचित सामाजिक शास्त्राचे आपले काही बंधू भगिनी असतील त्यांना सामान्य विज्ञान अवघड जाऊ शकतं. ज्यांचं विज्ञान झालंय, BSc झालेली आहे, त्यांना सामाजिक शास्त्र थोडंसं अवघड जाऊ शकतं. आपण साधारणतः एक 10 गुण या ठिकाणी धरू शकतो. आता आपण जर बेरीज केली तर साधारणतः आपण पाहूया 3 आणि 2 5 आणि हे 5 10. इथे जर पाहिलं तर 5 7 आणि 1 8 आणि 2 10 आणि 1 11 12 13 14 15 16 160 गुण तुम्हाला सहज तुम्ही मिळवू शकता. आणि एवढे गुण जर मिळाले तुम्हाला, एकदा परत काउंट करा, कदाचित बेरीज चुकू शकते. 3 2 5 आणि 5 10 वरती गेला 1 7 आणि 1 8 आणि 2 10 11 12 13 14 15 आणि 16 160 गुण होतात. आणि 160 आणि आपलं मिशन आहे खरं तर 150 गुणांचं प्लसचं. आणि 160 गुण तुम्ही जर असं जर पॅटर्न लक्षात ठेवला, तुमच्या मनातली पहिल्यांदा माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो भीती बाजूला करा. टेट परीक्षा काहीच नाही. माझं स्वतःचं उदाहरण सांगतो. मी फक्त रोज सकाळी 5 वाजता लाईव्ह क्लास घ्यायचा. 8वी स्कॉलरशिपचा, NMMSचा, बुद्धिमत्ता माझ्याकडे होती, काही थोडंसं अभ्यास बऱ्यापैकी होता आणि अचानक पॅटर्न समोर आला. तरीही अभ्यास अगदी हे 80 पैकी 80 गुण मी पाडू शकलो असतो, परंतु वेळ कमी असतो. तिथे मी अगदी रांगेतील स्थान असेल किंवा थोडक्यात सांगायचं म्हटलं तर ब्लड रिलेशनची काही उदाहरणं होती. त्याच पद्धतीने आपण जर पाहिलं तर सांगायचं म्हटलं तर रिंगण असतं किंवा अदर काही जे प्रश्न होते, तर त्या प्रश्नांमध्ये आपण जर पाहिलं तर अतिशय किचकट वेळ जातो. जिथं आपण अर्ध्या सेकंदामध्ये पुढे जाऊ शकतो किंवा अर्ध्या मिनिटामध्ये पुढे जाऊ शकतो, तर तिथे आपले 3-3 4 मिनिटं जाणार आणि 2 मार्क्स मिळणार. 5 मिनिटं जाणार आणि 3 गुण आपल्याला मिळणार. तर असं नकोय. त्यामुळे ते प्रश्न मी स्किप करत पुढे गेलो, पट पुढे गेलो आणि 200 प्रश्नांपर्यंत पोहोचलो. कारण की काही असे प्रश्न असतात आपण एखाद्या, आणि त्यांची ती टॅक्ट होती की यांना अडकवायचं आणि पुढचे सोपे प्रश्न जाऊन द्यायचे. पण तसं करायचं नाहीये. तुम्हाला मी टॅक्ट देणार आहे त्याविषयी. पहा, तर 100% तुम्ही हे टाइम टेबल तुम्ही फॉलो करा प्लीज. एवढे आपल्याला मार्क्स पाहिजेत. मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, मार्क्स तुम्हाला 150 प्लस जर असतील तरच तुम्ही गव्हर्नमेंट जॉब
त्या ठिकाणी सरकारी नोकरी लक्षात ठेवा, कारण की विथ इंटरव्ह्यूला सुद्धा जागा येणार आहेत. विथ इंटरव्ह्यूच्या जागा किती येतील, काय होईल ते सांगू शकत नाही, परंतु ह्याच्या गव्हर्नमेंट झेडपीच्या जागा आहेत, कारण की आताच जी दुसरा टप्पा होतोय तो 2022च्या संच मान्यतेनुसार होतोय. तिथून पुढच्या ज्या जागा रिक्त होत आहेत, जूनमध्ये भरपूर जागा रिक्त होत आहेत आणि त्या जागा त्या तिसऱ्या टेटला 100% येणार आहेत आणि तुमचं काम तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमच्या घराजवळ झालं पाहिजे. हे माझं स्वप्न आहे. माझंही काम माझ्या घराजवळ झालं पाहिजे. मलाही 10 संस्था आल्या होत्या, चूक झाली होती माझ्याकडून. मी 10 संस्थांना त्या ठिकाणी मला वाटलं माझ्या जवळची एखादी संस्था असेल, परंतु ओपनचं मेरिट 124 गुणांना क्लोज झालं. मला 124 गुण होते. मला 10 संस्था 100%च्या आल्या होत्या. त्याचे अनुभव सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून पुढे भविष्यात देणार आहेच, की नक्की मी कसं त्या ठिकाणी इंटरव्ह्यू फेस केला, कशा पद्धतीने त्यांची काही मागणी होती का आणि त्यांची इच्छा काय होती, त्यानुसार मी कुठं कुठं इंटरव्ह्यू दिला आणि ते कसे दिले, त्याची प्रिपरेशन कशी करायची, याच्यावरती भरपूर काही तुमच्यासाठी मी देणार आहे. तर माझ्या बंधू आणि भगिनींना काही प्रश्न असतील तर नक्कीच व्हिडिओच्या खाली तुम्ही द्या. माझी इच्छा आहे की तुम्ही टाइम टेबल हे नक्की वापरा, अभ्यास नियोजन करा. दुसरं मला सांगायचं, प्रिव्हियस इयरच्या काही प्रश्नपत्रिका असतील त्या सुद्धा तुम्ही पाहू शकता. महत्वाचा मुद्दा म्हणजेच बऱ्याच जणांना असं वाटतं की नक्की कसा अभ्यास करावा, हे करू का ते करू. तर मी तुम्हाला थोडक्यात सांगतो की याच्यामध्ये असणारे जे मराठी आणि इंग्रजी विषयाचा अभ्यास तुम्हाला करायचाच आहे. तुम्ही म्हणताच ना आम्ही विज्ञानाचा अभ्यास कधी करायचा आहे, तर सकाळी 5 वाजता उठल्यावरती या 2 तासामध्ये तुम्ही विज्ञानासारखे विषय घेऊ शकता. विज्ञान घ्या, सामाजिक शास्त्र, हे जे 2 विषय आहेत पहा, हे जे 2 विषय आहेत ना, हे सकाळी तुम्ही 1 तास, यांना 1 तास तुमचा द्यायचाच आहे. म्हणजे सकाळच्या 2 तासामध्ये 1 तास तुम्ही लाईव्ह जॉईन करू शकता. 1 तास तुम्हाला हे सामाजिक शास्त्र आणि विज्ञान या विषयाचा रोज अभ्यास करा. एक दिवस विज्ञान घ्या, एक दिवस सामाजिक शास्त्र घ्या. त्यानंतर मानसशास्त्राला तुम्हाला 2 तास दिलेले आहेत. मराठी इंग्रजी विषय जर पाहिले तुम्ही आठवड्यातून रविवार किंवा शनिवार तुम्हाला ज्या दिवशी सुट्टी आहे त्या दिवशी पूर्ण तुम्ही मराठी घेऊ शकता, पूर्ण इंग्रजी घेऊ शकता. का तर हे विषय तुम्ही ऑलरेडी वाचलेत, तुम्हाला जास्त त्यांच्यावरती वेळ घालवायचा नाहीये. बुद्धिमत्तेचा अभ्यास रोज करा आणि राहिला विषय गणिताचा देखील तुम्हाला रोज 1 तास अभ्यास करायचा आहे. ही माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे. माझ्या बंधू आणि भगिनींना या टेट परीक्षेमध्ये मला सरकारी नोकरीला लागलेलं पाहायचं आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील बरेच विद्यार्थी आपल्याला कनेक्ट आहेत, माझे मित्र आणि मैत्रिणी, आणि त्या मित्र मैत्रिणींचे विद्यार्थी रोज सकाळी 5ला लाईव्ह असतात. एवढंच काही, तर आपण काही दिवस सकाळी 4 वाजता लाईव्ह घेतलं होतं. परीक्षा जर जवळ आली आणि तुमची जर इच्छा असेल तर मी तुमच्यासाठी सकाळी 4 ते 6 लाईव्ह घ्यायला तयार आहे, कारण की या 2 तासामध्ये भरपूर असा अभ्यास होऊ शकतो. कारण की आपल्याकडे मराठी विषय आहे, इंग्रजी विषय आहे, विज्ञानाचे काही महत्त्वाचे टॉपिक सुद्धा आपण सकाळी सकाळी अभ्यास करू शकतो. सामाजिक शास्त्राचे काही सकाळी सकाळी अभ्यास करू शकतो. जेवढा सकाळी तुम्ही फ्रेश माइंडमध्ये अभ्यास करणार तेवढा तुमच्या डोक्यात तो बसणार आहे. तर तुम्हाला व्हिडिओ नक्की कसा वाटला, माझ्यासाठी नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवरती क्लिक करा, अशी सर्वांना विनंती करतो. आणि रोज आपण काही ना काहीतरी व्हिडिओ इथून पुढे तुमच्यासाठी टेटच्या टाकतोय. त्या व्हिडिओतून तुमच्यासाठी काहीतरी नॉलेजेबल असेल एवढं मी तुम्हाला खात्रीशीर सांगतो. वेळ जास्त माझी घ्यायची इच्छा नसते, परंतु हे सगळं देताना मनातल्या भावना तुमच्यापर्यंत पोहोचवताना, म्हणजे माझ्या मनात काय आहे तुमच्यापर्यंत पोहोचवताना थोडासा वेळ जात असतो. त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. नक्कीच तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो. चांगला अभ्यास करा, बिनधास्त अभ्यास करा, टेन्शन घेऊ नका की पेपर कसा असेल, काय होईल ते होईल. आपण तिथे गेल्यावर पाहूया, आपण लढूया, पण लढाईच्या आधीच हतबल व्हायचं नाही. आपल्याला विजयी व्हायचंय आणि विजयी पताका आपल्याला लढवायची आहे. आपल्या गुरुजनांचं स्वप्न आहे. ज्या ठिकाणी तुम्ही बीएड केलेलं असेल त्या गुरुजन तुम्हाला सांगत असतील की तुम्ही या परीक्षेची तयारी करा, त्या परीक्षेची तयारी करा. आईवडिलांचं स्वप्न आहे आणि बरेच दिवस ही भरती होत नव्हती, खरं तर ही होतीये. आम्ही सुद्धा जागे अगदी आत्ता झालो 2021-22ला, आणि परीक्षेच्या आधी एक 10-15 दिवस बोर्डाचे पेपर सुपरविजन चालू होतं, लोड चालू होता, आणि त्याच्यामध्ये हे पेपर आम्ही दिले, तरी पण कसे बसे मार्क्स मिळाले. पण आता अजून मार्क्स मिळवायचे. 100% आपण या परीक्षेमध्ये यश मिळवणार आहोत. सर्वांना ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच.